मित्रांनो, आयुष्यात कितीही चांगले कर्म करा, पण कौतुक हे शमशानात गेल्यावरच होतं. मित्रांनो, जिथं आपली कदर नाही तिथं कधीच जायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो ना, त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास अजिबात करून घ्यायचा नाही. आणि ना, स्वतःसोबतच पैंज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार हरेल. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि तोच तलाव जर कोरडा पडला ना, तर किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला ना, तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडूही शकत नाही आणि स्वतःला आनंदात मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांची जगण्याची बाब आहे. जगातील सर्वात सुंदर रोपटे म्हणजे विश्वासाचे असते आणि ते कोठेही जमिनीवर नाही, तर आपल्या मनात रुजावे लागते. मित्रांनो, वादळे जेव्हा येतात ना, तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं. ते जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो की आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो. जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोने निर्माण केले, मोगऱ्याची फुलंसुद्धा निर्माण केली, मग त्याला सोन्याला मोगऱ्याचा सुगंध नसता देता आला का? अपूर्णतेतही वेगळीच मज्जा आहे. म्हणूनच दगडात मूर्तीही असतेच ना, फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग याच भावनेने माणसाकडे पहा बरं, माणसातलाही नको असलेला भाग दूर करा. मित्रांनो, जेव्हा अडचणीत असाल ना, तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत राहा. आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडावं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस राहत नाही, परतून येतं ना ते चैतन्य. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात, तर काही जण त्यातून मासे काढतात, तर काही जण त्यात फक्त पाय ओले करतात. हे विश्व सर्वांसाठी सारखंच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणासाठी कितीही केले ना, तरी ते कुठेतरी कमीच पडतं, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. प्रेमळ माणूस मला कधी वेदनाही देतील, तरी त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणं असतं. जगातील एक कटू सत्य, नाती जपणारा नेहमी दुरावला जातो. या जगात ना, कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही, मग त्यात तुमचं दुःखसुद्धा. म्हणूनच सांगते, अजूनही वेळ गेलेली नाही. उठा, जागे व्हा, संघर्ष करा, कारण तुम्ही अजून जिंकलेले नाहीत. व्हिडिओ आवडला